काजवे बघ काजवे आता नीट दिसायला लागले पण इथं सगळा मोये खूप बेडकं तिथं बसली होती आधी बारीक पद्धतीने ढोंगान धुतला आहे. यस या हाताने धुतला आहे. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे चिखलं. आणि आज तारीख आहे 8 आणि आम्ही निघालो आहे हरिश्चंद्रगडाला. अजून वेळ निघायला, आत्ता वाजल्यात 6. आम्हाला 8:30-9 वाजता निघायला. बऱ्याच दिवसापासून प्लॅन चाललेला होता, पण प्रॉब्लेम काय आला आता हे बघा, पाऊस आमचं घोटाळा करणार आहे असं मला वाटतं. नुसता पाऊस चालू आहे, अडे चाले चालू आहेत नुसते पावसाचे. नाही त्यावेळेस पडायला नको आणि आत्ताच पडायचे बरोबर आहे बघा. रापरूप चालू झालाय नुसता. काय राव मस्करी करतोय पाऊस. हमें जाना है ट्रेकिंग को. नमस्कार भावांनो, मला असं वाटतंय पाऊस संपवणार आहे आपलं गेम. हे बघा, मगाशी तरी क्लिअर दिसत होतं इथलं. बाबो हे बघा, वाट पाऊस चालू आहे, लय डेंजर पाऊस चालू आहे यार. पावसा थांब ना, पावसा थांब. बघूया, लेट्स होप फॉर गुड वन. हो आहा, झालाय पाऊस कमी झालाय भावांनो. आणि यस, वी आर रेडी फॉर इट. चलो आता निघूयात. भेटू गाडीत, दाखवतो तुम्हाला सामान आपलं सगळं प्रॉपर लेवलमध्ये. बॅग घेतली आहे, खायला प्रॉपर पाणी वगैरे सगळं रेडी. चला बनवतो. हो लेट्स गो. एक नंबर. आता येणारी खरी मज्जा, एकच नंबर सफारी जाएगी एडवेंचर पे. वाव. नमस्कार भावांनो, पाऊस तर अजून चालूच आहे, जोरात पडतोय. पण ठीक आहे, सगळे पोरं आलेले आहेत. चला जाऊया. तोपर्यंत आपण एक्सचेंज करतोय गाडी. ही गाडी घेतोय आणि दुसरी नेक्सॉन इकडे ठेवतोय मित्राची. आता माझं हे बघा, बॅग बघा, ये बॅग देखो. मस्त लोड केली आहे बॅग राव. हे जे मागचं रो आहे, 3rd रोचं सीट खाली पाडलं आणि राडा बोलते ब्रो. आली बघा अजून एक गाडी. आता ही गाडी इथं लागल आणि ही गाडी घेऊन जायची. आता ही गाडी ह्याला, हे तिकडं लाव, साईडला दाबून लाव आत. हा आत्ता लगेच दादा टाकन की. बर थांब भावांनो, डिझेल भराय. घे माग, चल घे माग, जाऊ दे. अरे यार घ्या. आता याच्या गाडीत डिझेल भरायचं. ते म्हणते अवघड आहे थोडं उघडायचं. वाव, गाडी लॉक करू दे. चल 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 चल, जाऊन दे बाहेर जाऊन दे. बाहेर घे. चला डिझेल भरायला जातो. पहिलं डिझेल फिल करतो, परत इकडे येतो. ओके. पेट्रोल भर, सॉरी डिझेल कितीचं करतोय. हा करा. हा एवढंच पैसे चालतात ना. काढ पण करतोय पोलिओ. कितीचं बसतंय बघू आपण. 6 लिटर तर बसले आतापर्यंत. 60,000चं करण मला वाटते. लेट्स सी. नाही फुल करतोय वारू. नाही तेच भरत नाही. इंडियन ऑइल म्हणे कुठे गेलं. अरे त्यांची चावी पण घेऊन गेलं. ठीक आहे 1500चं झालंय. 16 लिटर. ओके 1510, 16.75 लिटर्स बसलेलं आहे. आता ही गाडी
शिफ्ट करणार आम्ही. ही गाडी माझ्या घरी ठेवणार, सफारी घेऊन जाणार. आता जाताना 2 जणांना पिक करून जाणार, रोहित आणि अजिंक्य. येस, ते दोघं थांबलेत, त्यांना फोन करून सांगितलंय पोचलोय आम्ही तुमची इथं दारात बाहेर थांबलोय. सांगायला लागतं कारण हे वेळेवर येत नाहीत ही दोघं, कायमचं आहे. अजिंक्य येतो तो परफेक्ट आहे, पण रोहित चुना माल एकदम. त्याला आत्ता म्हणलं तर अजून 1 तासाने येतो, एवढा फालतूपणा आहे त्याचा. कायमचं आहे, आत्ताचं नाही रडगाणं, कायमचं रडगाणं आहे. चला लेट्स गो. बघा बघा नेहमी सारखं लेट करतोय. हे रोहित भूषा, त्याला फोन करा, लाव फोन त्याला लवकर फोन लाव. येस, काय म्हणत आप्पा नमस्कार. द्यावा द्यावा काय रे देवा, आज दादा कुठून येतोय का माहित. ए अरे नको कुठं थांबलाय दादा, हरिश्चंद्र गडावर नेतोय आप्पा. हा हवा ना. चला सगळं ठेवलंय ना. ओके, जय श्रीराम. हा हा दिले ना. लेट्स गो. जाऊ दे आता, तिथं लावायला लागल. डिक्की उघडीच राहिली. अरे ते लागलं ना. काय झालं तुझी काय फाटली. अरे नाही रे का, इकडे बघू चमनलाल बघू. बाबे पा दिसतोय तू, पा इकडे. अरे व्लॉग बनवतोय. अरे व्लॉग हा बघ इकडे पुढे येत. डेंजर झालं अजिंक्य. ए पण किती किलोमीटर. 180 ना टोटल. अजून देवा कुठे गेला. फुल करतोय का मस्करी करतोय. हे चालू नाही त्याचं वाटतं काय एअर प्रेशरचं. आता इकडचं कारण शॉर्ट आहे जरा राईटचा नाहीये. नमस्कार भावांनो, येस तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आणि आता आम्ही खायला थांबलोय आळंदीमध्ये. सगळ्यांना भूक लागलेली होती, त्याच्यामुळं जवळपास अजून 160 किलोमीटर राहिलेत. रात्रीचे 10 वाजल्यात. पोचायला अजून 4 तास तरी दाखवते. पाऊस पडतोय त्याच्यामुळं हळूहळू जाणार आहे. मध्ये मध्ये शॉर्ट्स टाकत राहील, बघत राहा. ओके चला आज जाऊ हॉटेल. येस लेट्स गो. येस मध्ये कामाला आले. कुठं माझा पगार मिळणार आहे. कुठं कामाला आला. आम्ही आलो आहे आळंदी मध्ये कांचनला आलेलो आहे अशातर्फे. आपण कांचनला असं प्रणीतची मैत्री दाबो खातोय, त्यात काय विषय नाही. आणि ते म्हणले तुम्ही खाऊन आले की खायला घालते. आणि कांचन आले की म्हणले की ये मी तुला देते. आमचं जेवण झालंय भावांनो. आता पुढं अरे तुझे आता देत नाही रे मी. हाय बरोबर आहे तुझं, चांगलं आहे. गुड वन. प्रणीत पुढं आता आपण चाललोय ट्रेकला कंटिन्यू. यस लेट्स गो. हा नाही राहू दे, तू पाय आपला. हा चलो कॅमेरा चालू कर. वाव दादूस काय विषय. जेवण झालेलं आहे आपलं आता हॉटेलमध्ये. आपण उद्यासाठी प्लॅन केलेला आहे. फर्निश शेट साठी आता आपण बडीशेप देऊन टाकतो ना. आणि आपण शिंगम आणलेत 50 रुपयाचे. दाखव 50 रुपयाचे ते. आणि वेडच काढलेलं दिसतोय तुला. बारके बारके समजून वेडच बनवलेले दिसतंय. खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपण 10 आणलेले आहेत. असेच 50 झालेत का. अरे वा वा वा. अजून काय आणलंय. ज्याला जसा फ्लेवर आवडेल त्याला पण हे आम्हाला दे ना खायला. हा ना, त्याचा जसा फ्लेवर तसा तो खाईल. जास्त गोड खाल्लं म्हणायचं तो त्याचा फोडून दे ना. फोडून वगैरे आपल्याला देऊ का. नाही नाही पिंक कलरचं दे. पिंक कलरचं काय आवडतं का निखिल. प्रणीतची तुला पिंक धर. अरे फोडून दे ना. निखिल फोडून दे. थांब जरा. हे धर ना, मी देतोय. फोडून वगैरे दे रे नीट. चला चला
शेल कमाल काढतो हा दे गुड वाव. नमस्कार भावांनो, आम्ही राजगुरुनगर मध्ये पोहोचलो आहोत आणि बरोबर राजगुरुनगरच्या बस स्टॉप स्टँड समोर इथं मसाला दूध भेटतं आणि चहा. हे बघा, येस इथं थांबलोय जरा ब्रेक एक 10-15 मिनिटाचा आणि मग पुढची जर्नी कंटिन्यू. अजून जवळपास एक मला वाटते 80 नाही, इथून अजून 100 किलोमीटर बाकी आहे पोचायचं. 90, 70, 80 किलोमीटर आलोय आम्ही. अजून 100 किलोमीटर तरी राहिले. वेळ लागणार आहे अजून. ठीक आहे, बघूयात. 11:30 नाही 11 वाजलेत. चला मिले की. सो गाईज आपण आता आलेलो आहे नारायणगाव मध्ये. पेट पूजा वगैरे सगळं झालेली आहे. आता आपलं सगळं भागलेलं आहे. त्यामुळं आता आपण जरा झोपून घेऊ. आपले मित्र परिवार आपल्याला हरिश्चंद्रगडापर्यंत घेऊन जातील. बर, सो आपण भेटू डायरेक्ट हरिश्चंद्रगडावर. ओके. प्रणित लोणकर कुठे? पकाडे. नमस्कार भाव. येस, अजून जवळपास 40 किलोमीटर जायचं. 1 तास 13 मिनिटं दाखवते. वॉशरूम ब्रेक है छोटा, वेळ लागेल पोचायला. और यहाँ पर सब सो रहे हैं. यस, मजे. हे बघा ॲव्हरेज सध्या तर भारी दिले. 131.5 किलोमीटर झालं. 12.1 किलोमीटर पर आवर. मस्त. ओहो, फ्रेश बोलते, फ्रेश. कसला दिसते. नमस्कार भावांनो, हे बघा आम्ही पोहोचलोय हरिश्चंद्रगड अभयारण्य. इथे एंट्री करायची असते. अजून अर्धा तास दाखवते. 14 किलोमीटर आत जायचे अजून. आणि बघा 155 किलोमीटर चालू आहे. जवळपास 12चा ॲव्हरेज दिला. हे बघा इथं सावधान केले. वाचू शकता तुम्ही. येस, पुढं हेडलाईट वर जाऊ दे. तो ऑफ रोड नुसता राडा चाललाय. भास्कर जाधव ना, काय नाव आहे? बादड. त्याला गाईडला शोधतोय राव आपण अजून. तिथून राहील तिकडची चालले. त्याच्यात तुला दिसलं असेल. भावांनो, हा बघा काजवा. कुठं गेला? येस, हे बघा हा काजवा आहे. लाईट वाला लाईट. त्या आपण ज्या पहिल्या रोडला गेलतो इकडे जागी असते ना, म्हणले असते तिथनं खाली. चला चला. नाही किती 5:22 झालेत बावटा. अर्धा म्हणतोय. एक तर तुझ्यामुळे लेट झालं. त्यात पण नाटक करतो वे. चल पटापटा. बरोबर 5:22 चालू केलं. हा, इंटरेस्टच नाही तुझ्या पाठीवर. बॅग काय नाही, आमच्या आहे. दुसरा नंबर आहे का त्याच्या? बघ काहीच नाही अंगावर. दुसरा तिसरा. हे वीज चमकायला पाहिजे. क्वालिटी व्हिडिओ. हे काजवे बघ समोर. बघ अरे समोर बघ कसलेत काजवे. बघ काजवे आता नीट दिसायला लागलेत काजवे. वाव दादो. सो गाईज आपण ट्रेक चालू केलेला आहे. काय घडलं ते ते सांग. लय महत्वाचं आहे ते.
सो गाईज आम्ही 8:30 वाजता आलो होतो, पण झालं असं गाईडच पण उचले ना. नाही देवाचं नियोजन पासून सांग सगळं नीट नियोजन ठरलं कसं हॉटेल मध्ये, आणि असं ठरलं की गाईड घ्यायचा आपण एक. आणि ही अत्यंत सोपी वाट आहे. ह्या वाटेनी एखादी लेडीज थांब पुढचं पण सांग. या वाटेनी लेडीज सुद्धा प्रवास करू शकते. हा जर ह्याचं म्हणणं होतं ना ते. माझा काय संबंध. हा बर. ओव्हरऑल पाहता असं मला वाटतंय. तर गाईड घ्यायची आवश्यकता होती नव्हती, पण आपण सेफ्टीसाठी गाईड घेत होतो. नियोजन वाले दाखव ना. आमचा थंबनेल लावणार आहे दोघांचा फोटो काढून दाखव. काय थंबनेल लावायला लागणार. हे पण नियोजन परफेक्ट होतं. अजिंक्यने उशीर केला. पडलं होतं ना. स्टार्टिंग पॉइंटलाच लाईन बघा. बाबो नुसती गर्दी. जवळपास 100-200 गाड्या आलेल्या आहेत. पण हे बघा केवढी लोक आहेत. नुसती गर्दी. वर बघा. पण या झुंड बना के चलो. तो ढग बघ काय क्वालिटी दिसायला लागलं तरी. इकडचं नाही दिसत आहे, इकडचं प्रॉपर दिसत. लोक तर म्हटलं मातीची संडे असल्यामुळे. हो येस. तिथं चल, तिथं जाऊन थांब. चला रे चला 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 चला. मंदिरापासून आता कुठं जायचं आपण? मंदिरापासून ऐक ना, मी काय म्हणतोय, मंदिरापासून कुठं जायचंय? हे शिव. हा सगळं फिरू. आता आहे ना अजिंक्य सगळ्याचा नाद करू. वरती गुफा आहेत लाईनीने. चल चल. कुठं गुफा आहेत वर का? कोकण काढा कुठे मग? राजा हरिश्चंद्र. हा त्यांची स्टोरी बरोबर. राजा हरिश्चंद्रांची स्टोरी. किल्ला अजून एक आहे. मला काय म्हणायचं, आणि हा हरिश्चंद्रगड नाहीये. बर हरिश्चंद्रगड तिकडे आहे वरती. हे काय आपण असं टेंट टाकलं असतं. आणि हा तो बाले किल्ला आहे. हे बघ हे चुकीचे लोक. हा विमान खाऊ कुठे एकदम चुकीचे लोक इथं. हा आता भंगार भिंगार भुंगार खरे कर. रोहित, ए रोहित, रोहित चल की. का रे? आम्ही आलो आहे प्रणितीनं आमची लायकीच काढली. काय बोलावं त्याला. म्हणतोय तुला बघ. कांचन बोलून तू त्याची लायकी काढली असं त्याचं म्हणणं आहे. तू बरोबर वागतोय का त्याच्या बरोबर? पण ठीक आहे, कांचन ब्लॉग बघणार नाही. आपण ब्लॉग दाखवणार ना. पण मी आप्पा म्हणा. आठवतंय का? नमस्कार भावांनो. ह्याच्यात मध्ये एक प्रॉब्लेम झाला. आता आपल्या इन्स्टाचा स्टोरेज फुल झालाय. आता कुणाकडे मेमरी काढणार आहे, त्याच्यावर जे व्हिडिओ काढलेत ना ते डिलीट करायला लागणार आहेत. लय प्रॉब्लेम झालाय. बघू डिलीट करतोय मी. अरे प्लास्टिकची बॅग तिथं सुद्धा हक्का दिसला बे. हक्का दिसला. हो सगळं क्लिअर झालं. तुम्ही खावाशी आहे का दादा? कोकण काढायचा पॅच झालाय. आता नुसतं क्वालिटी फोटोग्राफी झाली आपली. आता पुढे झालेली आहे. आपण पुढे चाललो होतो, पण आपल्या पुढे गेलेले आपले मित्र खूप मागे राहिले होते.
त्यामुळे आम्ही आता पुढे चाललोय. कुठं चाललाय तू? तू कुठं हरिश्चंद्रांच्या मंदिरात चाललोय. तिथं खाली आहे ना मंदिर? नेवे तू येड फकीर आहे जरा, समजलं का? तू येड फकीर. मजबूत गर्दी, मजबूत रांग लागली रेल्वेच्या डब्यासाठी. हे बघा चार युगातले 4 पिलर आहेत. हा एक युग, हा पडला, हा एक युग, हे पडलं, तो एक अर्धा तुटला आणि इकडं हा एक बाकी आहे. महादेवांची पिंड. आम्हाला वाटलं गडावर कोण नसल, पण इथं सगळा मोय मोय. तर मित्रांनो नमस्कार. दादा कसं वाटलं आपलं? ट्रेक पूर्ण झालेला आहे आपला. अतिशय सुंदर असा ट्रेक झाला आमचा. कोकणकडा तर अतिशय असं डोळ्याचं पारणं फेडणार दृश्य होतं. मोये मोये झालं का थोडंफार? काय गर्दी वगैरे नव्हती आम्हाला ना? वाटलं गर्दी नसेल तिथे, पण ऍक्च्युअल मध्ये काय झालं की खूप बेडकं तिथं बसली होती आधी आमच्या आधी. पावसाळी बेडका जे की कधी गड किल्ल्यावर फिरकत नाही. आणि ते तर लोंडेच्या लोंडे आले होते ट्रेकरचे. बरोबर बसा बरोबर. बरोबर चालेल. चला थोडे आमची बघू किती वेळ लागते बघू. आता किती वाजले रे? टाइम आमची टाइम सांग. झाली. आणि मग आम्ही आता काय केलं, तिथं महादेव मंदिरात दर्शन घेतलं. 9:52 महादेव मंदिरात दर्शन घेतलं. मी प्रणित उतरला. साहिल प्रणित आता आम्ही सगळे ना 30 मिनिट मध्ये खाली उतरायचं चॅलेंज ऍक्सेप्ट केलेलं होणार आहे का? हो 100% होणार आहे. कारण आमच्या पायाची जी स्पीड आहे ना ती कोण मोजू शकत नाही. बरोबर आहे. त्यामुळं आम्ही असं समजतोय. बरं आता 9:52 झाल्यात. बघू किती वेळ लागतोय पोहोचायला. 9:52 ना. 10:22 ला बरोबर टच पायाखाली. नमस्कार भावांनो, आम्ही पोचलोय खाली. हे बघा 45 मिनिट्स लागले पोचायला. हे बघा इथून आलो. ती रेलिंग हे काय इकडून पुढून राईट घे जा सरळ. चल दादा क्वालिटी मध्ये ट्रेक झालाय आपला याच ठिकाणी. लय भारी वाटतंय. वन साइड मॅगी राडा पडायला लागली. दादा काय खातोय तू? बुटाड निघले पाहिजे ना. मी तुला एका दिवशी त्याच्या पाय देऊन मला वय. अरे लेस बंद कर की. अरे बाबा आताच लूज केली. तसं बघायला गेलं ना मॅगी क्वालिटी. उचल एक घास उचल. हा दोघा एक 3 2. एनर्जी के साथ भी एनर्जी के बाद भी. थँक्यू फॉर वॉचिंग. आता गाडीकडे चाललोय. झालंय सगळा ट्रेक एक नंबर झाला. कसं वाटलं भाऊ तुला? ट्रेक मस्त होता. कोकण कड्याचा सुंदर असा व्ह्यू भेटलेला. शिवजींचं मंदिर येताना दर्शन घेतलं. ओके. आधी कोकण कड्यावर गेलतो. तिकडे रस्ता कुठे बरोबर. कोकण कड्यावर सगळं
धुक्याची अशी मखमल चादर होती ढगांची. मज्जा आली मज्जा आली. मजा आली. तर बसलो सगळं थोडा मजा वेळ, आली. शेंगा बिंगा खाल्ल्या. हा. मग जे ढग गेले, एक नंबर क्वालिटी व्ह्यू. ओके. फोटो बिटो काढले, व्हिडिओ काढले, वेळ खाल्ले. चालेल चालेल. नंतर शंकराच्या मंदिरात घेऊन पाया पडून मस्त दर्शन झालं. आता भत्ता मारून घरी बॅक टू पॅव्हेलियन. ओके चलो थँक्यू. आताच बाथरूमला जाऊन आला आहे हो. आता डोंगण धुतलेला आहे आणि आता हात कसा साफ करायचा आहे ते पारंपरिक पद्धतीने डोंगण धुतला आहे. यस. या हाताने धुतला आहे. असं हा डोंगण हा धुतला बर. आहे. आता तू साफ कसं करते दाखव. आणि आता मी पारंपरिक पद्धतीने दाखव ना. माती घे ना. झाल्यानंतर मी माती बिती घे जरा. माशी झाल्यानंतर मी सर्वप्रथम बरोबर दगडाने धुतली, क्वालिटी. आणि मग पाण्याने धुतली. मग आपलं 1 लिटर पाणी होतं. बर. 1 लिटर पाणी घालवलं 20 रुपये घालवलं. आम्ही अजून इथंच लय टाइमपास करतोय कारण आमच्या मित्राला प्रेशर आले. हा येतो मित्र आमचा. लय जोराचा प्रेशर आलता. लय खाल्लेलं त्यांनी दाबून भुर्जी पाव, अंडा भुर्जी, मॅगी बिगी सगळं खपाखप खात होता. त्याच्यामुळं अजून 140 किलोमीटर आम्हाला जायचंय. नमस्कार भावांनो, आम्ही पोचलो आहोत घरी. आत्ता वाजले आहेत 10:30 आणि मला काही रेकॉर्डिंग करता आली नाही. खूप दमलेलो आणि मोबाईलमध्ये बॅटरीसुद्धा नव्हती. त्याच्यामुळे जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की जाऊन चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि सांगा पुढं चुकतंय, आपण इम्प्रूव्हमेंट करत जाऊ. थँक्यू. चला बाय बाय.